बरेच कवी भेटतात मला आणि सांगतात की कविता लिहिली आहे. थोडंसं वातावरण, सगळ्यांचे चेहरे गंभीर आहेत. एका महाविद्यालयात एक विद्यार्थी मला भेटला. सर म्हणला कविता लिहिली. म्हणलं सांग. सर म्हणला कविता प्रेमाची. असू दे, माणसंच प्रेम करतात, काय अडचण आहे, सांग. तो लाजायला लागला, पण म्हणलं सांग. तर त्याने सांगितली की ती EST ने येत होती. ती EST ने येत होती, मी डमडमनं चाललो होतो. मी म्हणलं डमडम म्हणला आम्हाला कुठली EST ला म्हणला, फ्री पास मुलींना, आम्हाला असं वडापनं द्यायला लागते. 3 चाकी डम. ती EST ने येत होती, मी डमडमनं चाललो होतो. EST चौकात येऊन उभा राहिली, डमडम पण चौकात येऊन उभा राहिलं. ती ESTतून हळू हळू खाली उतरली. मी डमडमनं बकरीशी उडी हाणली. म्हणलं आता हे काय तर बोलतील वगैरे. शेवटच्या 2 ओळी की ती ESTतून हळू हळू खाली उतरली. मी डमडमनं झाड दिशी उडी हाणली. ती तिकडं तोंड करून गेली, मी इकडं तोंड करून आलो. संपली कविता. अशाही कविता आहेत. खरं तर स्वप्नील चौधरी नावाचे कवी खूप सुंदर लिहितात की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. आणि वाहता वारा वसूल करतो का कुणाकडून भाडं. लिटरभर पाण्याचा काय सांगते भाव नदी. लिटरभर पाण्याचा काय सांगते भाव नदी. किती ऍडव्हान्स मागता ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. आणि चोचीत मावेल तेवढंच घ्यावं पक्षी कुठून शिकतात. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडत नसतो. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडत नसतो. आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडत नसतो. हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, अशी असतात का त्यांच्यात ही नाती. हलका वाघ हलका कोल्हा, हलका वाघ भारी कोल्हा, अशी असतात का त्यांच्यात ही नाती. आणि एक बी उगवायला किती चार्ज घेते माती. किती हरणी पोटात स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. किती हरणी पोटात स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. आणि किती ससे शर्यत हारल्यावर गळफास घेऊन मरतात. काही कळेल सर्वांना, कधी कळेल सर्वांना की निसर्गाने आपल्याला दिलंय. आपण निसर्गामुळे आहोत, आपण निसर्गामुळे आहोत, निसर्ग आपल्यामुळे नाही. ही बाब, ही गोष्ट प्रकर्षानं जाणीवेनं आपल्यापर्यंत पोचावी. हाच कदाचित महाराष्ट्र साहित्य परिषद, आदरणीय ढवळे सर असतील, शिंदे सर असतील, चव्हाण सर असतील, ही सगळी मंडळी त्या हेतून इथपर्यंत या सर्व कवींना आमंत्रित करत आहेत, बोलवत आहेत की इथल्या लोकांपर्यंत 100% अगोदरच माहित आहे, परंतु तरी काहीतरी वेगळं ऐकायला मिळावं. निश्चितपणानं त्या ताकदीच्या कविता तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत.